श्री साई लीला मासिक अंक 9 1924 महाराजांचे अनुभव. कृष्णराव नारायण परुळकर उर्फ छोटू भैया साहेब राहणार हरदा यांचे पत्र तारीख 9/10/24 यातील उतारा. हरद्यास माझे स्नेही नारायण गोविंद शिंदे मराठे जाती ते आहेत. लहानपणापासून त्यांचा व आमचा स्नेह आहे. संवत 1960 साली म्हणजे 1903 AD मध्ये ते व मी सद्दू भैया असे मिळून गाणगापूरला गेलो होतो. मशार निल्हे नारायण गोविंद शिंदे यास 7 मुली झाल्या, परंतु मुलगा नव्हता. गाणगापूरला गेल्यावर संगमावर मी त्यांना सांगितले की तुम्ही देवाच्या पादुकासमोर उभे राहून प्रार्थना करा की वर्षाच्या आत मला पुत्र झाल्यास मी त्याला येथे चरणावर आणून वाळीन. त्यावर ते मला म्हणाले की ठीक आहे. बसल्या जागीच ते मी सांगितलेले शब्द म्हणून लागले. मी त्यांना सांगितले की असे नाही, पादुकासमोर चला व मी त्यांच्या हात धरून त्यांना पादुकांसमोर नेले व त्यांच्याकडून वर लिहिलेले शब्द म्हणून नमस्कार घालविला. पुढे हरद्यास आल्यावर 1 वर्षाचे आत त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आता तुम्ही नवस फेडला पाहिजे. त्यावर आता जाऊ मग जाऊ असे होत चालले. पुढे समर्थ साई महाराज यांच्या संबंधाने काकासाहेब दीक्षित यांच्या तोंडून लीला ऐकली व सन 1911 नोव्हेंबरमध्ये आम्ही शिर्डीस गेलो. जातेवेळी शिंदे यांचा विचार आमचे बरोबर येण्याचा नव्हता, परंतु गाडीची वेळ होऊन आम्ही स्टेशनावर जाणार इतक्यात शिंदे आमच्याकडे आले व म्हणू लागले की मीही आपल्याबरोबर येतो. तो मी त्यास म्हणले की तुमचा विचार नव्हता, मग एकाएकी कसा ठरला? त्यावर ते म्हणाले की अगोदर बरोबर माझा विचार नव्हता, परंतु आता एकाएकी मला असे झाले की गेलेच पाहिजे व ताबडतोब आपणाकडे आलो. नंतर ते मी व राव सद्दू भैया, नथू भैया, सरमंडल असे शिर्डीस गेलो. दुपारी 4 वाजता शिर्डीस पोचलो व समर्थांचे दर्शन घेतले. दुसरे दिवशी दुपारी 12 वाजताची आरती झाली व आम्ही मशिदीत उभे होतो. इतक्यावर समर्थांनी शिंदे यांच्याकडे पाहून एकदम जरा उग्र दृष्टी करून म्हणले की का फार शेफारल्यास काय? तुझ्या नशिबी कुठे मुलगा होता? हे पोट फाडून मुलगा दिला आहे. हे पोट फाडून असे म्हणताना स्वतःचे पोट दाखवून जास्ती गडबड व नखरे केल्यास हिसकावून घेईन. माझ्याकडे पाहून मला म्हणाले की का बरे आहे ना? त्यावर शिंदे यांच्या डोळ्यात अश्वे आली व त्यांनी मनोमय प्रार्थना केली की महाराज चुकी झाली, क्षमा असावी व तेथून परत आल्यावर थोड्या दिवसांनी कुटुंब मुलाला नेऊन समर्थाच्या चरणावर घातला. परत माझ्याकडे पाहून म्हणले का बरे आहे ना? याचा अर्थ मी असा समजतो की मी शिंदे यांचा हात धरून त्यांना गाणगापुरास पादुकांसमोर नेऊन त्यांच्याकडून ही अक्षरे वदविली होती. हल्ली शिंदे व त्यांचा मुलगा सर्व आनंदात आहे व श्री समर्थ चरणी त्यांचे फार प्रेम आहे व हे श्री साई लीलेचे वर्गणीदारही आहेत. हरदा शहरी श्री सदाशिव धुंडीराज नाईक उर्फ सद्दू भैया यांचे येथे श्री साईबाबा यांनी आपले संस्थान स्थापन करून कसे घेतले त्याची हकीकत श्री सद्दू भैया कळवितात ती येणेप्रमाणे. मला श्रीमंत काकासाहेब दीक्षित यांचे पत्र तारीख 5 फेब्रुवारी सन 1915 आले. त्यात मजकूर श्री बालकरामजी व मुक्तारामजी हे उभयता तारीख 6/2/15 मुंबईहून निघून रावेरास जाणार. तेथून 8/2/15 सोमवारी निघून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हरद्यास पोहोचतील. रावेरासजवळ 1.5 मैलावर श्री मुक्तारामजीचे घर आहे. तेथे श्री समर्थ साईबाबांचा मोठा फोटो आहे. तो आपल्यास नेऊन द्यावा.
अशी त्यांना प्रेरणा झाली आहे. आपण सोमवारी संध्याकाळी गाडीचे वेळेस स्टेशनावर माहितगार माणूस पाठवेन याच्या तजवीज करालच. मी लिहावे असे नाही. श्री काकासाहेब यांचे आज्ञेप्रमाणे सोमवारी तारीख 8/2/15 सायंकाळी गाडीवर मी स्वतः स्टेशनावर गेलो. गाडी आल्यावर लिहिल्याप्रमाणे श्री बालकरामजी व श्री मुक्तारामजी उभयता श्री समर्थ बाबांचा फोटो मध्ये घेऊन बसलेले दिसले. गाडीचे दार उघडून मी श्रीनी मोठ्या प्रेमाने श्री चरणी मस्तक ठेवून नंतर उभय तास नमस्कार करून व श्री समर्थाचे फोटो उचलून प्लॅटफॉर्मवर उतरलो. माझे हाती मोठी फोटो पाहतातच मज भोवती त्याते जर लोकांची अति गर्दी झाली. मोठ्या प्रमाणे मी प्लॅटफॉर्मचे बाहेर आलो. श्री समर्थाचा फोटो व उभयता बंधूसम तांग्यात बसून घरी आलो. ज्या दिवशी श्रीची स्वारी माझे घरी आली तो श्री रामदास नवमीचा दिवस होता. श्री समर्थ फोटोपाटावर शाळ बिछवून ठेवला. सायंकाळी आरती झाली. आरती समयी बरीच मंडळी जमली होती. उभयता बंधू श्री बालकरामजी व मुक्तारामजी यांच्या आज्ञेने गुरुवारी श्रीनी दिलेल्या चरण पादुकावर रुद्राभिषेक करून श्रीच्या फोटोची पूजा करून तो फोटो सिंहासनावर बसविला. नंतर आरती मंत्रपुष्प मोठ्या थाटाने झाला. नंतर भिक्षुक मंडळीस दक्षिणा पेढे प्रसाद देऊन विदा केले. श्रीच्या पादुकांवर अभिषेक होत असता श्री मुक्तारामजी नी पुढच्या गॅलरीवर चढून घराच्या छपरावर श्रीचे निशाण लावले. निशाण लावण्याची जागा मोठी आवडत होती. खाली पडते तर प्राणच गेला असता. सर्व मंडळी पाहतच होती. ते 5 मिनिटात निशाण घरावर उभे करून असे खाली आले काही समजले नाही. गुरुवारी ज्यावेळी इकडे श्री मुक्तारामजीने निशाण उभे केले त्यावेळी श्री संस्थान शिर्डी येथे श्री बाबांचे हात अति दुखू लागले व फकीर बाबाकडून दाबून घेतले. दुसरे दिवशी शिवरात्र होती म्हणून रविवारी प्रसाद श्री बाबांचा झाला व पुढील सर्व घडलेली हकीकत श्री साई लीलेच्या अंक 11 वर्ष 9 या तारीख 6/3/15 चे पत्राची नक्कल दिलेली आहे. ती असल्यामुळे तिची पुनरुक्ती करीत नाही. खांडव्याचे पुरुषोत्तम बिहारीलाल व्यास यांकडून लिहून आलेले. मी नोकरी संबंधाने निरनिराळ्या संस्थानात म्हणजे बडवाणी, धार, देवास, दतिया येथे बरीच वर्षे घालविली. तेथे असताना श्री साई महाराजांची कीर्ती ऐकत होतो, पण त्यावेळी दर्शनात जाण्याचा योग आला नाही. इसवी सन 1922 त्या एप्रिल महिन्यात माझे मित्र हरी सीताराम दीक्षित खांडव्यास आले होते आणि मी ही नोकरी पुरी करून खांडव्यास येऊन राहिलो होतो. त्यावेळी त्यांच्या व माझ्या पुष्कळदा भेटी झाल्या आणि महाराजांचे अलौकिक गुण त्यांच्याकडून कळले. त्यावेळी महाराज देहवारी नव्हते, तरी त्यांचे समाधीचे दर्शन अवश्य घ्यावे अशी प्रबळ उत्कंठा झाली. पण त्यावेळेस माझी शरीर प्रकृती बरीच अस्वस्थ असल्यामुळे जाऊ शकलो नाही. तो योग अखेरीस त्याच वर्षी दसऱ्याच्या वेळी म्हणजे महाराजांच्या पुण्यतिथी वेळी आला. शिर्डीस गेल्यावर अति आनंद झाला आणि त्यापासून वारंवार शिर्डीत जाण्याची इच्छा होऊ लागली आणि तेव्हापासून तो आजपर्यंत महाराजांचे कृपे करून प्रत्येक उत्सवाला माझे शिर्डीत जाणे झाले आहे. महाराजांनी मला अनुभवही बरेच दिले आहेत. त्यापैकी काही येथे नमूद करण्याची परवानगी घेतो. 1. गतवर्षी म्हणजे शके 1845 मध्ये आषाढ शुद्धांत मी कच्छ भुजला मुलाला भेटण्यासाठी खांडव्याहून निघालो.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मोरबीकडूनच जाणे शक्य होते. आम्ही 2 दिवस प्रवास करून मोरबी जाऊन पोचलो. तेथे एक रात्र राहावे लागले. त्या रात्री स्वप्नात एक घोडेस्वार मजकडे आला आणि म्हणाला, सरकार स्वारीत दाखल होण्यासाठी तुम्ही एकदम शिर्डीत जावे असा तुम्हाला हुकूम झाला आहे. जागा झाल्यावर स्वप्न आठवले इतकेच नाही, पण शिर्डीत जाण्याची ओढच लागली आणि त्याप्रमाणे भुज जवळ होते तरी तिकडे न जाता मुंबईस परत येऊन शिर्डीस येऊन दाखल झालो. 2 दिवसांनी श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू झाला आणि त्या उत्सवात पासून इथपर्यंत हजर होतो. यंदा वैशाखात भुजला गेलो आणि 4-6 महिने तरी तेथे राहावे असा हेतू होता, पण आषाढ महिना लागताच महाराजांनी फिरून ओढून शिर्डीस नेले आणि गुरुपौर्णिमेच्या उत्सव संपेपर्यंत तेथे ठेविले. गत वर्षीचे गुरुपौर्णिमेनंतर खांडव्यास गेलो. त्यावेळी आमच्या घरातील एका मुलीला, बहिणीच्या सुनेला महाराजांनी स्वप्न देऊन माझ्यासाठी दार उघडण्यास सांगितले. ही हकीकत या मासिकात पूर्वीच येऊन गेली आहे. पहा वर्षी 1 अंक महाराजांचे अनुभव पृष्ठ 73. 2. मी भुजमध्ये असता आमच्या शेजारी राहणाऱ्या एका ब्राह्मणाने अत्यंत आजारी झाले. सर्व औषधोपचार निरर्थक गेले आणि आता मूळ आकोश करू लागले. मग मला महाराजांनी प्रेरणा केली की माझे नावाना ताईत मुलाला बांध. तेव्हा मी त्या मुलाच्या आईबापांना म्हणले, तुम्हीच इच्छा असेल तर मी साईबाबांचा नावाचा ताईत या मुलास बांधतो. त्यांनी ती गोष्ट आनंदाने कबूल केली. चमत्कार हा की ताईत बांधल्याबरोबर मुलाला आराम वाटू लागला आणि 3-4 दिवसात चांगला बरा झाला. आता तो मुलगा आनंदात आहे. 3. महाराजांच्या नावाचा ताईत बांधण्याने बऱ्याच मंडळीची दुखणी गेली आहेत. मजकडून ताईतद्वारा महाराजांनी कित्येक लोकांचे हिवताप म्हणजे तिजारा, चोथारा वगैरे घालविले आहेत. इतकेच नव्हे तर माझ्या मेहुण्यांची गाय 3-4 वेळा धुपावली होती. तिला महाराजांच्या नावाचा ताईत बांधल्यानंतर पुन्हा गाभण राहिली आणि योग्य वेळी तिला वासरू झाले आणि ती बरेच दुधही देऊ लागली. गाय आणि वासरू दोन्हीही चांगल्या स्थितीत आहेत. 4. खांडव्यास मी ज्या घरात राहतो तेथे माडीवर महाराजांची तस्वीर मी नेऊन ठेवली आहे आणि तेथे रोज पूजा अर्चा व आरती होत असते. मी रात्री तेथेच निसतो. एकदा शिर्डीचे माधवराव देशपांडे आमच्याकडे आले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ते रात्री खाली अंगणात वाजेवर निजले होते. महाराजांचे त्या रात्री त्यांना स्वप्नात दर्शन झाले आणि ते लगबगीने कोठे जात आहेत असे दिसले. माधवरावांनी विचारले, देवा एवढ्या लगबगीने कुठे चालला? महाराज म्हणाले, श्यामा तुला ठाऊक नाही, मी येथे माडीवर राहतो. असेच एकदा महाराजांनी माझ्या बहिणीच्या सुनेला स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाले, मला ओळखलेस नाही का? मी तुमच्या येथे माडीवर असतो. 5. मी खांडव्यास असताना गाडीवर निजत असे तेव्हा माडीवरच्या खिडक्या सगळ्या उघड्या टाकीत असे. मी भुजला गेल्यावर रात्री माडीवर कोणी निजत नसल्याने माझ्या बहिणीच्या सुनेने सर्व खिडक्या बंद केल्या. सकाळी येऊन पाहते तो सर्व खिडक्या उघड्या दिसल्या. तिला आश्चर्य वाटले. तिने घरातील सर्व मंडळीस विचारले, पण कोणीही खिडक्या आपण उघडल्याचे सांगेना. मग सुनेला वाटले कदाचित खिडक्या बंद केल्या हा आपला समज चुकीचा असेल. त्या रात्री तिने पुन्हा खिडक्या बंद केल्या. सकाळी पाहते तो खिडक्या पुन्हा उघड्या. तेव्हा तिची खात्री झाली की हा काहीतरी महाराजांचा खेळ आहे आणि त्यांना खिडक्या उघड्या हव्या आहेत असे वाटले आणि तेव्हापासून तिने माडीवरील खिडक्या बंद करावयाचे सोडून दिले.
बाहेरगावी असणाऱ्याच्या माझ्या एका मित्राला सुमारे 2 महिन्यापूर्वी स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्याला महाराजांचे दर्शन झाले. त्यावेळी महाराज त्याला म्हणाले, मैं तेरे को यहाँ ही गाडूंगा, म्हणजे मी तुला येथेच पुरून टाकीन. या स्वप्नामुळे माझा मित्र बराच घाबरला. त्याला त्याचा अर्थ कळेना. त्याने मला अर्थ विचारला. मी म्हणले, मलाही याचा अर्थ कळत नाही, पण योग्य वेळी महाराजच उलगडा करतील. पुढे सुमारे 15 दिवसानंतर एकाएकी माझ्या मित्राला मुंबईस बदली झाल्यास हुकूम आला. मुंबईची बदली माझ्या मित्राला बऱ्याच कारणांनी अनिष्ट होती, म्हणून ती होण्याचा त्याने प्रयत्न केला, रद्द होण्याचा त्याने प्रयत्न केला आणि तो प्रयत्न महाराजांच्या कृपेने यशस्वी झाला. तेव्हा त्याला अशी स्फूर्ती झाली की महाराजांनी स्वप्नात उच्चारलेले शब्द हे याच प्रसंगाचे, म्हणजे बदली रद्द होऊन तेथेच राहण्याचे सूचक होते. पुढे 1 महिन्याने पुन्हा बदलीचा हुकूम आला. तेव्हा त्याला महाराजांचे वरील शब्द पुन्हा आठवले आणि जरी दुसऱ्यांदा आलेल्या बदलीचा हुकूम रद्द होणे सक्रियदर्शिनी दुरापास्त वाटले तरी आपण प्रयत्न करावा आणि त्यातही आपल्याला महाराज यश देतील असे त्याचा मनाने घेतले. त्याच वेळेला काही अकल्पित तऱ्हेने माझ्या मित्राला मदत मिळून तोही प्रयत्न त्यांचा सिद्धीस गेला आणि बदलीचा हुकूम फिरून रद्द झाला. Postcard from Lala Lakshmichand, dated Delhi 16/11/20 to me. In the night of 7th, His Holiness gave me darshan at Shirdi. While going to office on the 8th, I was thinking in my mind that sooner or later I must receive some good news from Shirdi. At 11 a.m. the very day, I received a half Anna cover from Shirdi, which contained some prasad of His Holiness. His Holiness, though, has left us from the visible world, yet we are confident that He is still with us and helping us in every way He can, as usual. My grandchildren who were sick are now hale and hearty by the grace of His Holiness. Card from Mr. V.B. Joshi, dated Calcutta, 13th February 1920 to me. I'm glad to inform you that by the grace of Baba, my baby is improving and doctor says he is now out of danger. The day I left Bombay, I'm told he was hopeless, but since my arrival here, he is very much better. No doubt this is the result of Baba's Udi given by you. Letter from Mr. J.R. Patel, dated 410 Chinchi Pokli Road, Parel, 25th March 1918 to me. I shall thank you to hand over rupees 20 sent to you to Sai Baba with my best salams. I have not seen the Sai Baba personally, but I have great faith in him. A friend of mine has given me Sai Baba's photo, which I'm always carrying in my pocket. I must admit that I was not believing in such things before, but since my friends explained to me about Sai Baba and gave me the photo to keep it with me, I must say that the blessings and the power of Sai has worked like magic on me, because before I was always thinking to harm and fight with my friends and office brothers, and used to think of bad things which are now quite changed. नरहर लक्ष्मण कुलकर्णी, बांबरूड यांचे पत्र 6/8/23. सर्वात मला एक आनंदाची गोष्ट समर्थाचे योगाने आली. ती माझे मन फार संतापी होते ते स्थिर साईबाबांनी केले आहे. समर्थ साईबाबा हे माय बाप व गुरु व देव सर्व तेच आहेत. त्यांचा मला मोठा धीर आहे. लेटर फ्रॉम संतप्पा नगर कट्टे, डेटेड 350 जाऊजी बिल्डिंग्स, चिखलवाडी, बॉम्बे, 17th November 1917. श्री दत्ताच्या देवस्थानाबद्दल मुंबईच्या तिरकमदास द्वारकादास यांनी 1000 रुपये व इतर सद्रिहस्तांनी मिळून 200 रुपये जमा झाले. हा शहरात मी परका मनुष्य असून हे पैसे श्री साईबाबांच्या आशीर्वादानेच मिळाले हा मजकूर आपल्यास आनंदाने कळवितो. श्री उद्धवेश बुवांचे पत्र, काकाराम दीक्षित, 25/11/18. श्रीचे भंडाराचे वेळेस मला 10ने चातुर्मास असल्याने येता आले नाही व तेथे जो प्रकार झाला तो श्रीने येथेच
स्वप्नावस्थेत दाखविल्याने व श्रीची चातुर्मासात सीमा उल्लंघन करू नये अशी आज्ञा असल्याने आलो नाही. श्री गुरुरायाने जे स्वप्नी दाखविले ते येथे जनुभाऊस व अमल नेरास पावसकर यांना श्रीचे 13वे दिवसाचे आतच कळविले होते. लेटर फ्रॉम मिस्टर कुरसेटजी शापूरजी डेटेड ग्रांट रोड Ahmed Ali building 3rd floor 14 November 1912 to me. Really speaking, I was in depressed condition at home on leave, and on receipt and handling of Shri's Udi, I have got full vigor and energy of his blessings. Letter from Mr. R.S. Navalkar, BA LLB dated 14th October 1912 to me. On Sunday last, I took the Udi to my brother in the asylum. He applied it with his own hand to his forehead and kept the remaining with him. He seems to be all right now, but he refuses to go to office. Please lay these bags before Baba. Extracts from private letters relating experiences about Shri and Shri's Udi. Let me tell you that your Sadguru's Udi does an amount of good in critical times. I have preserved it and do give for use in most difficult hour, and it has invariably done good. My son's brother-in-law was a few months back seriously ill, and he being a pet only male child was a cause of anxiety, but my administering only Udi, the boy is up. Thanks, Sadguru, in these days. Letter dated Ashad Shud 11 from Kakaji Appaji Vaidya of Saptashringi Vani to श्री जगदंबेचे आज्ञेनुरूप चरणापाशी आलो होतो. आपली परवानगी घेऊन पादुकेजवळ निंबवृक्षाखाली सेवा केली. पुष्कळ दिवसापासून फार तळमळ होत असे. श्री गुरुदर्शनाचे योगाने मनास शांतता वाटत आहे. कृपा झाली, आनंद वाटतो. हिज लेटर डेटेड माघ शुद्ध 8th शके 1837 टू श्री आज्ञा झाल्यावरून महाराजांची दर्शनास कार्तिक अखेर येणार होतो, पण मार्गशीर्षापासून येथे प्लेग सुरू झाला. हल्ली बरा आहे. यावेळी माझा धाकटा मुलगा व भावाचा नातू यांचा पुनर्जन्म झाला. लिहिण्यास अत्यानंद वाटत आहे की या संकट समयी श्री समर्थाची स्वारी येऊन धीर देत असे. महाराजांचे वर्णन करण्यास मी अज्ञान असमर्थ आहे. सेवेगी दर्शनास लवकरच येतो. सर्व समर्थाचे कृपेचे फळ आहे. जास्त काय लिहू. लेटर डेटेड 14 June 1950 फ्रॉम वासुदेव अनंत गोखंड महाबळेश्वर ऑफ टी. याचे पूर्वी आपण मला पुष्कळदा अनुभव दिलेला आहे. त्या कारणाने हे पत्र आपणास लिहित आहे. लेटर फ्रॉम मिस्टर R.C. बाजपाई dated Bombay 16th March 1922 to me. On the very day of my arrival, I got a loving letter from my father. I prayed to Babaji day and night to conciliate his mind towards me, and this letter shows that I expect some happy news after my return to Bombay, because I got such satisfaction in visiting Baba's shrine that my worn out energies have become fresh. Vaman Patel, Ahmedabad. Mathuram Das, Hari Ji Das, Anjan Bel, Kritanek, तारीख 4/2 चे पत्र पावले. मजकूर समजला मला श्री सद्गुरू साईनाथ महाराज यांचा अनुभव. 1. शके 1839 साली माझेवर काही आरोप येऊन संकट फार आले. त्यावेळी महाराजांस विचारिता आपोआप निवारण होईल असे सांगितले. त्याप्रमाणे 1 पै खर्च न होता आपोआप निवारण झाले. 2. शके 1836 पोष मासी माझा मुलगा लहान अति सिक झाला. त्याच दिवशी बाहेरगावी असताना दृष्टांत झाला. स्वप्नात मुलगा फार सिक, पण काळजी नको, बरा होईल. त्याप्रमाणे घरी गेल्यावर झालेली हकीकत म्हणल्याप्रमाणे मुलगा सिक होऊन बरा झाला. 3. शके 1840
चैत्रमासी शिर्डी मुकामी सगुपचे खानावलीत बसून एका भक्ताच्या हसून काही वाईट गोष्टी घडलेल्या दुसऱ्या इसम मला सांगत होता व मी विचारून घेत असता महाराजांनी मला मुद्दाम बोलवून तू कुठे बसला होतास, जवळ कोण होता, काय करीत होतास असे विचारले. पूर्वी असे केव्हाही विचारले नव्हते. यावरून त्या गोष्टी मी ऐकणे त्यांना रुचल्या नाहीत असे मला वाटल्यावरून पुन्हा मी तो विषय सोडून दिला. 4 शके 1839 साली मला तृतीय लग्न करण्याचे कामी सांगितल्याप्रमाणे अनुभव येऊन 1840 साली लग्न झाले. 5 माझा त्यांचा परिचय 4 वर्षे, त्यात विशेष परिचय असा 1 वर्षच होता. 6 शके 1840 आषाढ मासी माझी बहीण सिक फार होती. पत्राने विचारले आजार पार जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती बरी झाली. 7 शके 1840 चैत्र मातू सिक फार पत्राने विचारले त्यांनी सांगितल्याप्रमाणे बरा झाला. याप्रमाणे मला आलेला अनुभव लिहिला आहे. प्रसिद्ध करवयास हरकत नाही. मधुरादास हिरजीदास अंजनवेल श्री हरी सीताराम दीक्षित यांच्याकडून लिहून आलेले महाराजांचे अनुभव. गतवर्षी मी एका लगाच्या येथे जीवाव्यास गेलो असता तेथे एका असिस्टंट इंजिनियरची गाठ पडली. त्यांनी भाविकपणाने बाबांच्या सावधाने हकीकत मला विचारली आणि मला त्यावेळेला सुचली त्याप्रमाणे मी त्यांना सांगितले. त्यावरून त्याने मनात महाराजांविषयी श्रद्धा उत्पन्न झाली. पुढे ते लवकरच त्या गावाहून बदलून दुसऱ्या गावी गेले. त्यानंतर सुमारे 4 महिन्यांनी त्यांची माझी गाठ आगगाडीत झाली. गोष्टी बोलता बोलता असे कळले की त्यांना फिरून दुसरे नवे ठिकाणी बदली झाल्याचा हुकूम मिळाला होता आणि ती बदली त्यांना अत्यंत अनिष्ट असल्यामुळे बदलीचा हुकूम रद्द झाल्यास पाहावा या हेतूने प्रयत्न करण्यास ते आपल्या वरिष्ठाकडे चालले होते. परंतु बदली हुकूम रद्द होण्याची त्यांना बिलकुल आशा वाटत नव्हती. त्यांची महाराजांवर पूर्ण श्रद्धा पाहून मी त्यांना महाराजांची उदी व एक लहान फोटो दिला. पुढे माझे स्टेशन आल्यावर मी उतरलो आणि ते पुढे गेले. पुढे सुमारे 2 महिन्यांनी मी एका स्टेशनावर आगगाडीतून उतरलो. तो ते असिस्टंट इंजिनियर त्याच आगगाडीत बसावयास आले. त्यांनी मला दुरून पाहिल्याबरोबर झपाट्याने मजकडे आले आणि खिशातून 5 रुपयांची नोट काढून मजजवळ दिली आणि म्हणाले, बाबांची दक्षिणा म्हणून जमा करा. मागे तुम्ही मला फोटो व उदी दिली ती घेऊन मी गेलो होतो. त्यावेळी माझ्या वरिष्ठांना बदली मला फार अडचणीची होईल असे मी म्हणल्याबरोबर ते म्हणाले, बरे तर बदली रद्द करीतो, तुम्ही आहात तेथेच राहा. अर्थात यामुळे मला फार आनंद झाला आणि ही बाबांचीच कृपा अशी माझ्या मनाची खात्री झाली.